नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय तर सेवानिवृत्तीची तारीख या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. शासन सेवेमधील गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यास सेवानिवृत्त केले जाते. तर गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती देण्यात येते. ज्या महिन्यामध्ये वरील नमूद नियत वयोमान पूर्ण होईल त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सदर कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त केले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची जन्मतारीख ही 1 असेल तर त्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची तारीख अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्तीची तारीख ग्राह्य धरली जाते. न्यायिक अधिकाऱ्यांच्या संदर्भात मात्र सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे, परंतु वयाच्या 58 वर्षानंतर सदर प्रकरणी पुनर्विलोकन करण्यात येऊन सेवेत 2 वर्ष मुदतवाढ देण्यात येते. तर महाविद्यालयातील प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्यात आले आहेत, तर प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्ष करण्यात आले आहेत. असे असले तरी सेवानिवृत्तीच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची 30 वर्षे अर्थकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर मात्र शासनाकडून त्या कर्मचाऱ्यास 3 महिन्यांची नोटीस देऊन सक्तीने सेवानिवृत्ती करू शकते किंवा कर्मचारी स्वतःहून शासनास 3 महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो. कर्मचाऱ्यांची किमान 20 वर्ष सलग सेवा पूर्ण झाल्यानंतर कोणताही राज्य शासकीय कर्मचारी शासनास 3 महिन्यांची नोटीस देऊन स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो. अशावेळी अर्थकारी सेवेमध्ये जास्तीत जास्त 5 वर्षाची वाढ दिली जाते. म्हणजेच कर्मचारी 20 वर्षे सेवेनंतरही सेवानिवृत्ती वेतनासाठी पात्र ठरतो. पुन्हा भेटू नवनवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.